यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. माझ्यासाठी हे एक आन्सर्ड प्रेयर आहे माझा. पुढचा प्रत्येक सिनेमा ललित रोमॅन्टिक सिनेमा करणार आहे का? ऍटलीस्ट एक सोडून एक तरी असला पाहिजे. बरं, सध्या इंस्टाग्राम किती वेळा हॅक होतं? माझ्या हातात जादूचं तिकीट आलेलं आहे. मराठी सिनेमातला टॉम क्रूज. सगळी प्रेमळ माणसं एका छान प्रेमाच्या गोष्टीसाठी एकत्र आलेली आहेत. प्रेमाची गोष्टचा भाग दुसरा आपल्या भेटीला येतोय आणि ललित प्रभाकर, रुचा आणि रिद्धिमा, क्या बात आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशनच मला आवडलंय. सगळे असे सुंदर दिसणारे लोक एकत्र आलेले आहेत. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन आहे, त्यामुळे सगळंच मी म्हणते असं छानच जुळून आलंय. स्वप्नील भाऊ सगळेच आहेत. ललित, पहिलं तुझ्याकडेच येते. म्हणजे यावर्षी आम्हाला तू सुंदर रोमांस करताना तर दिसतोच आहेस. आरपारनी अतिशय सुंदर सरप्राईज दिलं होतं आणि अर्थात त्यासाठी अभिनंदन की खूप सुंदर चालला तो. आणि तिथे तू छान ऋताबरोबर रोमॅन्स करत होतास. इथे 2-2 आहेत बाजूला. तर असं म्हणजे ते असं छान आम्हाला डबल ट्रीट मिळणार आहे का, काय असणार आहे? प्रेम पसरवायचं आपल्याला. नाही, मला मी म्हटलं तसं मी उलट खूप जास्त वाट बघत होतो की मला जास्तीत जास्त रोमॅन्टिक मूवीज करता येतील. त्या बघत मी मोठा झालो होतो. आणि जे काही सिनेमे मी केले आत्तापर्यंत त्याच्यामध्ये असं आउट अँड आउट रोमॅन्टिक फिल्म्स खूप कमी होत्या. रोमॅन्सचा भाग होता त्याच्यामध्ये, प्रेम होतं त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने असेल ते, पण असं आउट अँड आउट रोमॅन्टिक फिल्म होतं ना, ते खूप कमी होतं. पण आता मला जेव्हा ती संधी मिळते किंवा अशा पद्धतीचे सिनेमे माझ्या वाट्याला येतात तर मला खूपच जास्त आनंद आहे त्या गोष्टीचा. ती कसर पूर्ण करणार आहे. या पुढचा प्रत्येक सिनेमा ललित रोमॅन्टिक सिनेमा करणार आहे का? ऍटलीस्ट एक सोडून एक तरी असला पाहिजे. असायलाच हवा. सगळ्या तमाम तरुणींची ही डिमांड आहे. हो, म्हणजे ती ओळख पण झाली होती जुळून येते नंतर आणि त्याच्यामुळे मी खूप जास्त वाट बघत होतो की अशा पद्धतीचं करता येईल. आणि आता मला कमेंटमध्ये ते खूप जास्त ऐकायला आणि बघायला मिळते की आदित्य देसाईची आठवण होते यातल्या लुक बघून किंवा यातलं हे बघून. तर ते मला तेच मला हवं होतं की असं काहीतरी की जे लोकांना आठवण करून देईल की जी माझी सुरुवात झाली होती त्या. बरं, सध्या इंस्टाग्राम किती वेळा हॅक होतं? ते माझ्याच इंटरव्ह्यूत तू बोलला होतास ना, म्हणजे अनेकांना कळलं की व्हॉट्सअप तू वापरत नाही, मग ते सगळे इंस्टाग्रामवर येत असतील. काय म्हणजे अजून काही कुठले ऍप्स आहेत? नाही, काही ऍप्स नाही आहेत, पण आहे इंस्टाग्रामवर. म्हणजे आता हेच चालू आहे की प्रमोशन ज्या पद्धतीने तो रिस्पॉन्स आपल्याला कुठे ना कुठेतरी हॅक किती वेळा होतो? डीएम असे भरलेले असतील ना तुझे? त्या डीएमच्या याच्याने म्हणते की पूर्ण वेळ ओव्हरफ्लो झालाय असं म्हणते. हा, कळलं, रुचाला कळलं. पण झालंय प्रेमाने. मला वाटतंय की खूप खूप जास्त मेसेजेस आलेत आणि त्यासाठी मला खरं तर वेगळं जिथे मी शोधतोय वाट की मला कसं थँक्यू म्हणता येईल. पण आरपारसाठी ज्या काही कमेंट्स आल्या आणि ज्या पद्धतीचे कमेंट्स आलेले आहेत त्या खरंच खूप ओव्हरवेल्मिंग आहेत. ज्या पद्धतीने लोकांनी तो सिनेमा बघितला आणि ज्या पद्धतीने तो रिसीव्ह केला, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांना जे वाटतंय. आणि खूप असा एक मोठा समुदाय आत्ता मला असं वाटतंय की ज्या कमेंट्स होत्या त्याच्यावरून मी सांगतोय की त्यांनी बऱ्याच वर्षांनंतर ते थिएटरमध्ये गेलेत किंवा काही लोक असे होते की जे पहिल्यांदा थिएटरमध्ये गेलेत. जी ही जनरेशन आहे, नवीन जनरेशन आहे की त्यांना थिएटरमध्ये मराठी सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जावं असं वाटलं आणि त्यांना वाटलं की हा तो सिनेमा होता की ज्यासाठी आम्हाला थिएटरमध्ये जावं असं वाटलं आणि आम्हाला रिग्रेट नाही आहे त्या गोष्टीचा. आम्हाला योग्य सिनेमा आम्ही बघितला पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन. तर जर ही जनरेशनसुद्धा एक नवीन आपली एक पिढी, नवी पिढीसुद्धा जर थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघत असेल आणि त्याचा हातभार लागायला जर एक छोटासा हातभार आमच्या सिनेमाचा असेल आरपारचा, तर ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आमच्या संपूर्ण टीमकडून मी थँक्यू म्हणेन. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मी आव्हान करीन की तुम्हाला आरपार आवडले आहे तर तसाच हा सिनेमासुद्धा तुम्हाला आवडेल. याच्यामध्ये अजून वेगळ्या पद्धतीची प्रेमकथा आहे, वेगळ्या पद्धतीने प्रेम मांडलेलं आहे, वेगळी गाणी आहेत, वेगळं व्हिज्युअल्स आहे, खूप जास्त VFX आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इमॅजिन केल्या नसतील त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता रुचा, काय कुठला नवस बोललायस तू? म्हणजे चांगले चांगले हिरो मिळतात तुला काय? म्हणजे आता काय, पहिल्या ह्याच्यात आदिनाथ आणि दुसऱ्या ह्याच्यात ललित, म्हणजे आता मी काय अजून काय मागू? मी ते सिक्रेट काय ते होऊ दे मनासारखं, ते होऊ दे मनासारखं. हो, माझ्या हातात जादूचं तिकीट आलेलं आहे. तर ते जे काय मला अमेझिंग कोस्टार्स देत सुटलंय त्याच्यासाठी मी आय वॉज वर्किंग विथ ललित.
खूपच सुंदर अनुभव होता. तो खूपच कमाल को ॲक्टर आहे. खूप दुसऱ्या व्यक्तीला खूप देतो ऑन स्क्रीन आणि अत्यंत स्पॉन्टेनियस आहे. प्रत्येक सीनमध्ये स्वतःचं काहीतरी ॲड करणारं आहे आणि ते जे तो ॲडिशन सांगतो ते नेहमी चांगलंच होतं. त्याच्यामुळे सीन अजून उभरून येतो. त्याला फक्त मी ज्या सीनमध्ये त्याच्याबरोबर नाही आहे त्याला बघूनही मला खूप शिकायला मिळालं. आणि तो टीम वर्कर आहे, म्हणजे फक्त स्वतःसाठी काम नाही करत. सीन कसा चांगला होईल, चित्रपट कसा चांगला होईल ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि सतीश राजवाडे सरांसोबत आता मी अजून दुसरा चित्रपट त्यांच्याबरोबर त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला त्याच्यात काम करायला मिळालं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मी अजून काय मागू. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं सगळंच काम मी फॉलो करत आलेले आहे. म्हणजे असंभवपासनं इवन समांतर जे त्याने आत्ता डिरेक्ट केलं, मुंबई पुणे मुंबईचे तर खूपच मोठी फॅन आहे. ती सध्या काय करते, हे सगळे जे चित्रपट आहेत ते मी आत्तापर्यंत बघत आले. आणि आय थिंक कुठेतरी ते एक आपण अट्रॅक्ट करतो ना की मला ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि मला ती संधी मिळाली आणि त्याच्यासाठी मी खूपच ग्रेटफुल आहे. आणि ॲक्च्युली त्यांना बघून त्यांचं काम बघून, त्यांचा सेटवरचा वावर बघून तुम्हाला कळतं की सतीश राजवाडे हे ते सतीश राजवाडे का आहेत. खूपच सुंदर अनुभव होता. आणि आता रिद्धिमा, का तू असं वेळ का लावलास आमच्या मराठी सिनेमात यायला? एवढी तू सुंदर आहेस, छान मराठी बोलतेस, छान मराठी गातेस सुद्धा, मला कळलंय. त्याचं सरप्राईज लवकरच आहे. हां, मी प्रयत्न करत राहिले आणि फायनली आय एम गेटिंग द बेनिफिट, राईट, रादर वुड यू से फळ. पण करायचं होतं मराठी सिनेमात आधीपासून. हो, खूप वर्षांनी. पण टायमिंग ही वस्तू अशी आहे की देर इज नो सुपर पॉवर दॅट कॅन चेंज इट. इट टेक्स इट्स ओन टाईम अँड देर आहे दुरुस्त आहे आणि मी आले. And thanks to Satish sir for introducing me into Marathi cinema, and I'll forever be grateful. हा जो शब्द आहे संधी, I think this word is now imprinted because संधी मिळाली, होय मिळाली. And I'm, like I said, always I'm going to be very very grateful to Satish. पण मग हा पहिला सिनेमा असं म्हणायचं, अजून पुढे तू करणार आहेस ना मराठी? हो, पहिला सिनेमा हिंदी किंवा मराठी वाईज फिल्म माझी पहिली. आजच मी बोलत होते की यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. माझ्यासाठी हे एक आन्सर्ड प्रेयर आहे माझं. अँड माझ्यापेक्षाही मोठा आन्सर्ड प्रेयर आहे माझ्या आजीसाठी. सो त्यांची इच्छा हो, त्यांची खूप इच्छा आहे आणि आता थांबली आहे. शी इज काउंटिंग डेज. 21 ऑक्टोबर म्हणजे रिद्धिमाची पिक्चर रिलीज होणार आहे. आणि नेहमी ते ये ना पुन्हा गाणं जेव्हा येतो तेव्हा ती ललितला बघते आणि किती छान दिसतोस. सो आय एम मोस्ट एक्सायटेड की आजी आता ललितला भेटणार आहे. आजी पण एक्सायटेड. सो येस, रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि आता अर्थात सिनेमाची गोष्ट जी आहे आणि ओल्या सांजवेळी, ललित, मला माहिती आहे तू अतुलचाही मित्र आहेस. अतुलला हे सांगितलंस का किंवा त्याची काय रिॲक्शन आहे मला नक्की ऐकून घ्यायचं आहे. मला खूपच जास्त मजा येते कारण अतुल खूपच चांगला मित्र आहे आणि त्याने हा सिनेमा केला होता एक बरोबर मला वाटतं की 12 वर्षांपूर्वी तो सिनेमा आला होता, प्रेमाची गोष्ट. आणि त्याच्या सिक्वलमध्ये मला काम करायला मिळतं आहे. तर त्यालाही मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आनंद अतुलला झाला होता जेव्हा मी सांगितलं होतं त्याला. आणि परत तेव्हाही माहीत नव्हतं की गाणंसुद्धा आम्ही वापरणार आहोत. म्हणजे ओल्या सांज वेळीचं पण काहीतरी आम्ही वापरू. तर मला असं वाटतं की चांगल्या लोकांनी काहीतरी एक चांगलं काम करून ठेवलं आहे, त्याची पुण्याई त्यांनी केलेल्या एक काहीतरी कमवून ठेवलेलं आहे त्या नावात, त्या गाण्यात. आणि ते आम्हाला वापरायला मिळते तर आमची जबाबदारी पण वाढली आहे मला असं वाटतं की. आणि आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की त्यांनी जे करून ठेवलेलं आहे त्याला कुठेही धक्का न पोचता उलट त्याचं प्रेम जे आहे ते अजून जास्त वाढवू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू. तुला जेव्हा कळलं की हे गाणं पण येणार आहे या सिनेमात, काय होतं पहिली रिॲक्शन किंवा किती ते एक्साइटमेंट होती? खूपच जास्त चांगली. मला खूपच जास्त चांगलं वाटलं त्यावेळेस कारण एक
एक असं गाणं जे ऑलरेडी लोकांच्या मनात आहे, इतक्या अजूनही ringtone आहेत, caller tunes आहेत. करेक्ट, आणि एवढं जुनं गाणं असूनही म्हणजे ते गाणं, अशी काही गाणी असतात जी कालातीत होतात, त्याला बंधन राहत नाही कसलं, आणि त्याचंच एक नवीन व्हर्जन तयार होणं आणि त्याचा आपल्याला पार्ट होणं हे खूपच म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही फक्त त्याच्यासाठी मला वाटतं ग्रॅटिट्यूड असावा तुमच्यामध्ये, तुम्ही ग्रेटफुल असावं. सो मी आय एम ग्रेटफुल टू. म्हणजे आणि अतुलनी तेवढंच छान प्रेमाने ते रिसिव्ह अर्थात कारण त्याचं तुझ्यावरही तितकंच प्रेम आहे. खूप जास्त. वा, क्या बात आहे. आणि रुचा कसं वाटलं ते गाणं करताना? आमच्याकडे ॲक्च्युली गाणं नव्हतं जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा. आणि माहिती नव्हतं? नाही, अजिबात माहिती नव्हतं. पण आम्हाला शूट करताना खूप मजा आली. ऍक्च्युली ते आत्ता पाहताना कसं वाटतंय तेच. सो आय वॉज जस्ट कमिंग टू दॅट. तर ते शूट करताना आम्हाला खूप मजा आलीच. ती रोड ट्रिपची जी स्पॉन्टेनिटी आणि जी मजा असते ती आम्हाला खूप मजा आली. आम्ही ॲक्च्युली रोड ट्रिप करताच ते शूट केलं असं आहे. आणि जेव्हा हे गाणं त्या सीन्सवर बघितलं तेव्हा ते एकदम परफेक्ट फिट झालं असं मला वाटतं. कारण ते तेवढंच फ्रेश आणि एनर्जेटिक आणि असं त्याची वाईब तेवढीच मस्त आहे. त्यामुळे खूप आनंद झाला. आणि हे आयकॉनिक आहे गाणं, तर त्याचा भाग येता आलंय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि रिद्धिमा, तुझ्याही गाण्याविषयी सांग, कसं होतं ते सॉन्ग अँड डान्स? ॲक्च्युली नॉट बिकॉज तो माझं गाणं आहे. आय ऑनेस्टली लव्ह द सॉन्ग. आर म्युझिक डिरेक्टर्स, दे आर फॅब्युलस. त्यांची धून कमालची आहे. सिंगर रोहित, द वन हुज रोहित, what a beautiful voice. So I feel very fortunate that I got to act in a song like this. आणि जो डान्स होता आम्ही एक दिवसात शिकले कसं. So to execute that within a day and to make it look so beautiful, Prasad sir has shot it. I think it was a dream come true setup and a very dreamy setup जे आपण बघतोय in the video. So I really enjoyed myself. याला काय टॉम क्रूज नाव दिलंय का? काय मराठी सिनेमातला टॉम क्रूज. I think it's a fabulous compliment. ऑफकोर्स, मी येते अजून. पुढची कॉम्प्लिमेंट माझ्याकडनं आहे. काय म्हणजे असे अनेक हॉलिवूड स्टार्सचे त्याला लेबल दिलीच जातात. म्हणजे त्या उपमा आहेत खरं तर, नॉट लेबल, सॉरी. आणि लेटेस्ट माझ्याच त्या मागच्या आपल्या इंटरव्ह्यूच्या इथे एक छान कमेंट आली, कल्याणचा रायन गोसलिंग. आणि मला ते फारच आवडलंय. ललित, याबद्दल काय बोलायचं? छान. मग मला वाटतं की अजून जास्तीत जास्त रोमॅन्टिक फिल्म्स मी घेऊन आलो पाहिजे. तुला रायन गोसलिंग आवडतो का? मला अर्थात खूप आवडतो. मला ला ला लँड आणि त्याने आतापर्यंत बरेच जे काही सिनेमे केलेले आहेत, नोटबुक नाही, नोटबुक पण त्याची फिल्म होती. तर त्याने ज्या रोमॅन्टिक फिल्म्स केलेल्या आहेत आणि ज्या ईजने तो काम करतो, त्याचा प्रेझेन्स, म्हणजे सगळेच मोठे मोठे ॲक्टर्स जे आहेत त्यांच्याकडून, आणि त्यांची तुम्हाला उपमा मिळत असेल तर मला वाटतं की परत तेच आहे की जबाबदारी वाढते. आणि मला आवडतं, जर माझी जबाबदारी वाढत असेल तर अजून जबाबदारी वाढवा. मी तेवढं जास्त काम करीन माझ्यावर आणि माझ्या सिनेमांवर, आणि अजून तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या उपमा मला द्यायला भाग पाडेल. अगदी. म्हणजे मला माहिती आहे की तू किती वर्ल्ड सिनेमा पाहतोस किंवा इंटरनॅशनल मूवीजसुद्धा तू बघतोस, त्याची रुची आहे. एक कुठेतरी जेव्हा हे अशा उपमा येतात, अर्थात छान वाटतं की आपला मराठी कलाकार ज्याला इतक्या छान उपमा मिळत आहेत. तुझा स्वतःचा पर्सनल फेवरेट कुठला हॉलिवूड स्टार आहे जो आज तुला शेअर करावा असं वाटेल? ब्रॅड पिट मला आवडतो. म्हणजे त्या पद्धतीने तो ग्रेसफुली त्याचं एज पण आणि सगळ्याच गोष्टी तो घेतो. त्याचं फिजिक असेल, त्याचं काम करायची पद्धत असेल, त्याचा एक ऑरा, त्याची स्टाईल. सो आत्ताच्या काळातला जो आहे तो ब्रॅड पिट आहे. वा, क्या बात आहे. आणि आता बॅक टू मनासारखं काय होतंय नाही होतंय त्याच्याबद्दल तर थोडंसं मला एक विचारायचं आहे. मला माहिती आहे हा पिक्चर मनासारखा मिळाला आहे तुम्हाला, तर त्या व्यतिरिक्त एक अशी गोष्ट जी मनासारखी झाली आणि तेव्हा खूप भारी वाटलं, आणि एक अशी गोष्ट जी मनासारखी नाही झाली, जरा त्याच्याबद्दलची काही खंत आहे, असं काही सांगाल, आज शेअर कराल? आधी या दोघींना सांगू दे, तू पिक्चरचं सांगू नकोस. मनासारखं झालं की मला ऍक्टर बनायचं होतं. आणि हे कधी वाटलं होतं तुला? लहानपणापासूनच. पण रिअलाइज करायला करेज आणि वेट पिरियड जे असते, दॅट आय टूक माय टाईम. आणि गायडन्स नव्हती मला, तरीही खूप लहानपणापासून वाटलं होतं की ऍक्ट्रेस व्हायचं. हो, मला म्हणजे स्टेज वॉज दी ओनली प्लेस
जेव्हा आय यूज टू बी ऑन स्टेज, आय यूज टू फील अलाइव्ह. तर मला माहिती होतं की इथेच मला कुठेतरी जायचं आहे. पण माझ्या फॅमिलीमध्ये कोणी मला हेल्प करायला किंवा नॉलेज वाईज कोणीच नव्हतं. दे कुड सपोर्ट मी, दे डिड दॅट अँड आय एम ग्लॅड. सो ते माझं मनासारखं झालं. आणि मराठी सिनेमात मला खूप आधी यायचं होतं. खूप वेळ लागली, पण झालं ॲक्च्युली मनासारखं ना. येते मराठी सिनेमात. सो आय थिंक लाईफमध्ये सगळं मनासारखं होत चाललंय. बस हेच देवाची कृपा राहील तर सगळं छान. एखादी गोष्ट कुठली मनासारखी नाही झाली ते शेअर करायची का नाही? No, let's keep it light and breezy. But yeah, don't make me emotional. ओके, रुचा. ह्या वर्षी ॲक्च्युली 2 गोष्टी मनासारख्या झाल्या. लास्ट इयर पाणी रिलीज झालं तर ते मनासारखं झालं. ह्या वर्षी प्रेमाची गोष्ट 2 रिलीज होतं ते मनासारखं झालं. ह्या वर्षी आय मॅरिड माय बेस्ट फ्रेंड. येस, तेही माझ्या मनासारखं आणि लग्नाची गोष्ट दोन्ही आहे. येस. आणि मनासारखं काय नाही झालं ॲक्च्युली. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात, पण ज्या चांगल्या गोष्टी होतात त्या त्याला ओव्हरपॉवर करतात. त्यामुळे असं काय लक्षात नाही. हे वर्ष एकंदर लकी आहे तुझ्यासाठी असं हो, एकदम 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 जादुई वर्ष आहे. तुझ्या प्रेमाची गोष्ट आज थोडी 1-2 लाईन सांग ना आम्हाला. खूप वेळ जाईल कारण पण मी त्याला वी नो ऑफ इच अदर फॉर 20 years. आम्ही समोरासमोर राहायचो एकमेकांच्या. म्हणजे लहानपणी तुझं करिअरही सुरू झालं, प्रेमही सुरू झालं, सगळं लहानपणी सुरू झालं का? नाही, मी त्याला भेटले कधीच नाही. मला फक्त माहिती होता तो. आमचे बरेच म्युच्युअल फ्रेंड्स पण आहेत. तो कॉलेजमध्येही होता पण आम्ही कधीही भेटलो नाही. आणि मग लास्ट इयर आम्ही भेटलो, असं झालं. आणि मग तो फ्रेंड झाला, बेस्ट फ्रेंड झाला आणि लग्न झालं. येस. क्या बात. ही गोष्ट आपण नंतर कंटिन्यू करू. वेगळ्या तुम्हाला दोघांना बोलवते मी. आता खूपच क्युरिओसिटी वाढली आहे. आणि ललित, आणि मनासारखं काय नाही झालं ते पण सामानासारखं काय? मी तेच म्हणाले ना, मनासारखं नाही झालं अशा बऱ्याच गोष्टी असतात. कारण आपण हावरट असतो, पण त्यामुळे काही ना काहीतरी तर असं होतच असतं. पण असं काही लक्षात नाही आहे, कारण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ओव्हरपॉवर करतात. कुछ ना कुछ छुटी जाएगा बनी. मनासारखं झालं असं बरंच होत राहतं माझ्याबरोबर. आणि ते मॅजिकल असतात बऱ्याचशा मुमेंट्स. तर त्यातली लक्षात राहिलेली एक गोष्ट जी आहे ती म्हणजे की जेव्हा मला या क्षेत्रात यायचं होतं आणि मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं, ते कन्व्हिन्स झाले, तर ते माझ्या मनासारखं झालं. आणि ते महत्वाचं होतं. पण मी हट्टी होतो, त्याच्यामुळे मला माहित होतं की मी मनासारखं करून घेतो बऱ्याचदा, आदळआपट करून. तर आदळआपट करून. सो येस, तर ते मनासारखं झालं. या सिनेमाच्या बाबतीत म्हणशील तर सतीश सरांबरोबर काम करायची संधी मिळाली, ते मनासारखं झालं. मला जे वाटतं की आपल्याला हे काही दिग्दर्शक आहेत, हे काही ॲक्टर्स आहेत, त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटतं, तर ते एक खूप मोठी गोष्ट आहे जी मनासारखी झाली. आणि मनासारखं नाही झालं असं पण मला वाटतं ते नेहमीच माझ्या पथ्यावर पडलं. पण त्या वेळेस आपल्याला असं वाटत राहतं ना की हे मनासारखं नाही झालं. तर मला वाटतं मी NSDसाठी ॲप्लिकेशन दिलं होतं आणि मी सिलेक्ट नव्हतो झालो. तर ते मला असं वाटलं अरे यार मनासारखं नाही झालं. पण मला वाटतं ते नाही झालं म्हणून मी काही गोष्टी केल्या, म्हणून कदाचित मग मला काही वेगळी संधी मिळाली. मराठी इंडस्ट्रीला लवकर हिरो मिळाला. तर मी काहीतरी वेगळं करू शकलो. मग एक वेगळी स्कॉलरशिप होती ती मिळाली. असं काहीतरी त्या निमित्ताने वेगळ्या गोष्टी होत असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की हा अर्थात, कारण जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की हे वर्कआउट नाही झालं, पण ते वर्कआउट न झाल्यामुळे काही गोष्टी असतात त्या वर्कआउट तुमच्यासाठी होत असतात, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता एक लास्ट प्रश्न मी विचारणार आहे. येस. तुझा हा लुक जुळून येते रेशीम गाठी सारखा थोडासा वाटतोय, म्हणून त्या तमाम फॅन्सचा एक प्रश्न आहे जो तेव्हाही त्यांना पडला होता की तू केसांची काळजी कशी घेतोस. जनरली हा प्रश्न मुलींना विचारतात, पण आज मी माझे खूप केस गळतात, आज ये भी राज बता दे. ये वो मेरे खून में है. तर ते ॲक्च्युली माझ्या आई बाबांमुळे काही माझं त्याच्यामध्ये क्रेडिट नाहीये. त्यांनी आई आणि बाबा दोघांचेही केस खूप सुंदर आहेत. तर मला वाटतं म्हणजे जीन्समध्ये ते आलंय, त्यांच्याकडून आलंय. आणि बाकी काही नाही, मी मोस्टली मेंटेन करत राहतो. फक्त आपल्या हातात मला वाटतं ती गोष्ट आहे की आपण ते मेंटेन कसं करतो. तर सगळ्याच गोष्टी आपण मेंटेन कसं करतो. तुम्हाला एखादी गोष्ट मिळणं
हे होऊ शकतं, पण त्याच्यानंतर ते टिकवणं मला वाटतं की त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तर ती जी काय असेल ती मी प्रयत्न करत असतो. आणि पण माझे केस, माझं खूप जास्त प्रेम आहे माझ्या केसांवर माझं. तर ते ना ते माझं ऐकतात असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्याबरोबर बोलू शकतो. म्हणजे ते त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांना ते आवडतं ना, हे त्यांना आवडतं की लोकांना ते आवडतायत म्हणून. त्याच्यामुळे ते असं छान. तू मला सांगितलंयस ना या इंटरव्ह्यूत, मी खुश झाले. कुठल्या तरी तुझ्या प्रेमाविषयी सांगितलं असतो तू. एक लव्ह स्टोरी कळली माझी. बाकी मला येस. रिद्धिमा, जाता जाता कुठलंही गाणं म्हण आणि आपण इंटरव्ह्यू एंड करूया. वाटलंस तुझ्या आवडीचं गाणं, कुठलंही प्रेमाचं गाणं. हा प्रेमळ इंटरव्ह्यू आपण प्रेमाच्या गाण्याने. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में आज चांद निकला. खूप छान वाटलं आणि प्रेमाची गोष्ट 2 साठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. हाऊसफुल होऊ दे. थँक्यू. हाऊसफुलचं गोड लागू होऊ दे तुझ्या मनासारखं, होऊ दे तुमच्या सगळ्या मनासारखं. थँक्यू. थँक्यू.